रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी माहिती आपल्या चॅनलवरून मिळत राहत आहे. तरी अजून आपण या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पाठवा, कारण जेणेकरून दुसऱ्याला जर ह्या व्हिडिओचा फायदा झाला तर तेवढंच आपल्या जन्मामध्ये पुण्य पडतील. आणि पुण्य कमवणं एवढं सोपं नाही. एखादा माणूस काय म्हणतो, नुसतं कर्म करून कोणी मोठा होत नाही, किंवा कोणी नुसता कष्ट करून मोठा होत नाही. कष्टाबरोबर नशिबाची साथ असावी लागते, लक असावा लागतोय. आणि लक कधी असतो? ज्यावेळेस तिळ पुण्य साचून जो पुण्याचा साठा तयार होतो, आणि ज्यावेळेस पुण्याचा साठा तयार होतो त्यावेळेस एक वेळेस त्याचा लक असतोय. मग एखादा काय म्हणतो, मी प्रयत्न करूनही मला अपयश का? तर प्रयत्न करूनही अपयश तुझ्या पदरी पुण्य नसते. म्हणून प्रयत्न करूनही माणसाच्या पदरी अपयश असतोय. आणि ज्या वेळेस माणसाचं पुण्य साचलेलं असते, तेव्हा पुण्य साचलेलं असते, पुण्याचा संचय झालेला असतो, त्यावेळेस त्याने कर्म केलं तर त्याचा लक त्याला साथ देऊन आणि त्याची प्रगती होते. म्हणून माणसाने नेहमी पुण्य करावं, कारण ह्या जीवासोबत जाणारं फक्त सत्कर्म आहे. इथं कमवलेल्या जीवासोबत काही जात नाही. जीवासोबत जातं ते फक्त माणसाचं सत्कर्म. माणसाने केलेले जे चांगलं कर्म आहे ते जीवासोबत जात असते. म्हणून माणसाने कर्म करत असताना चांगले करावा. चांगले करताना आले तर करू नका, परंतु कमीत कमी वाईट कर्म तरी माणसाने करू नये. कारण माणसाचा जन्म हा एकदाच आहे. शेवटचे पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. म्हणून माणसाचा जन्म एकदाही जन्माला आलाय तर जन्माला आल्याचं सार्थक करावं. आपला हेतू एवढाच आहे की पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेल्या किंवा ग्रामीण क्षेत्रातील जी वनस्पती आहे यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही, तर यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढाच हेतू आहे. यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी आपला हा युट्यूब चॅनल बनवलेला आहे. याच्यावरून मी तुम्हाला याची माहिती सांगत आहे. तर बघा, तुमचा वेळ न घेता आज मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. कवट आपल्याला सर्वांना माहित आहे, कवट. आणि ज्यांना माहित नाही त्यांना इथं मी त्याचे फोटो, फळाचे फोटो, झाडाचे फोटो दाखवत आहे. ते तुम्ही बघून आणि उपयोग करू शकता. किंवा ह्या झाडाला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते खाली कमेंट मध्ये लिहा. किंवा तुम्हाला जर याचा काही उपाय माहित असेल तर तो सुद्धा कमेंट मध्ये लिहा. कारण मी मगाच सांगितलं, माणसानं पुण्यकर्म केलं पाहिजे. कारण इथं जन्माला आलेल्या माणसाला चार गोष्टीतून जावं लागते: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. या चार गोष्टी कुणालाही चुकणार नाही. अगदी भिकारी असो किंवा टाटा बिर्ला असो. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म झाला, मृत्यू हा त्याचा निश्चित आहे, जरा म्हातारपण अवचित आहे, व्याधी आजारपण हे त्याला येणारच आहे. ह्या चार गोष्टीतून प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे. मग त्याच्यामधून जात असताना कसं राहायचं, कसं जगायचं हे आपण करायचे. कारण ज्या वेळेस आपलं पुण्य शिल्लक असते त्यावेळेस आपल्या हातून सत्कर्म किंवा चांगलं कर्म होते. आणि पुण्य जर संचय नसेल तुमच्याकडे तर तुमच्या हातून चांगले कर्म सुद्धा होऊ शकत नाहीये ती. तर बघा माय बाबा, तुम्हाला मी आज पित्ताचा असा एक आजार आहे का पित्ताने काही लोक दगवतात. काही पित्त हा पूर्णपणे बरा होत नाही. पित्तावरचे आपण भरपूर व्हिडिओ सांगितलेली आहे ती. पण आज मी कवट, जो आपला फळ आहे, खाण्याचं एक फळ आहे, कवट म्हणतात ती. महाशिवरात्रीच्या वेळेस त्याचा सीजन असतो. तर कवठाचा तुम्हाला एक पित्ताचा पूर्ण सर्व जेवढे 52 प्रकारचे पित्त आहे ते तेवढेही पित्त शमन करणारा, किंवा पित्तामुळे काहींच्या अंगावर बघा गाठी उठतात, म्हणजे अशा चाणक्या उठतात ती, किंवा अंगावर असे पुळ्या उठतात, चाणक्या उठतात, पित्त अंगावर उठतंय त्याच्यासाठी. किंवा कोणाच्याच नुसतं असं हातावर जरी मारलं तरी अशी लगेच टपकन गांधी येते, त्याला पित्ताचा आजार असतोय. काहींच्या अंगावर असे ऑटोमॅटिक चाणक्या उठतात, त्याला पित्ताचा आजार असतोय. तर हे पित्ताचे आजार संपूर्ण घालवण्यासाठी मी सांगतोय हा उपाय तुम्ही जर केला, हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं 100% पित्त पूर्णपणे बरा होईल. परंतु केल्याने होत आहे रे आधी, केलेच पाहिजे प्रयत्न वाळूचे, कण रगडिता तेलही गळे. तर कवटाचे मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे मायबापा हो. आणि ते दोनही उपाय तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे ते, आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचा उपयोग करायचा आहे. बघा, आपण जर केलं तर आपल्याला कुठं जायची गरज नाही. फक्त आपण स्वतः हा उपाय करा. स्वतः उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त कवट लागणार आहे. हे काही विचार नाही, खाण्याचं फळ आहे. आणि ह्या फळापासून मी तुम्हाला काही औषध कसं बनवायचं तेच सांगणार आहे. ते बनवून तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकता. मी मागे सांगितलं होतं, युट्यूबवर कोणीही तुम्हाला झाडं दाखवून माहिती दाखवत किंवा माहिती पूर्णपणे सांगत नाही. आपल्याकडे पूर्ण आपले व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली असते. हे उपाय जर तुम्हाला केले तर बऱ्याचशा लोकांना त्याचा रिझल्ट आलेला आहे. इथून पुढे ज्याला रिझल्ट आलेले आहे त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, कवटाचा उपयोग काय करायचे? कवटाची पाकवडी कशी बनवायची? पिकलेलं एक कवट घ्यायचं आहे. काय करायचंय? पिकलेलं कवट घ्यायचंय, त्याच्यावरचे साल काढायचे, मधला गिर घ्यायचा आहे. बघा,
कवटामधला गीर घ्यायचा आहे, तर तो गीर किती घ्यायचा आहे? कवटामधला गीर तुम्हाला किती घ्यायचा आहे ते लक्षपूर्वक ऐका. पिकलेलं कवट घ्यायचंय, ते कवट फोडायचंय, त्याच्यामधला गीर काढायचा. असा 1 किलो गीर मोजून घ्यायचा. 1 किलो कवठाच्या आतला गीर घ्यायचंय, तो चांगला बारीक वाटायचंय. बारीक वाटून चांगला पिष्टमय करायचे. चिकन असा बारीक वाटून त्याच्यातला काही बिया वगैरे असतील त्या बिया काढून टाकायचे. ती राहिलेला गीर चांगला बारीक वाटून घ्यायचंय. वाटून आणि एका डिश मध्ये ताटीमध्ये तुम्ही ठेवू शकता. नंतर 1 किलो साखर घ्यायची आहे. त्या साखरेचा पाक करायचा आहे आपल्याला. काय करायचंय? त्या साखरेचा पाक करून घ्यायचा. आणि पाक केल्याच्या नंतर त्या पाकामध्ये तो जो आपण गीर बारीक वाटून घेतला होता, तो बारीक वाटलेला गीर त्या साखरेच्या पाकामध्ये टाकायचे. चांगला हलवून चांगला एकजीव करून घ्यायचे. एकजीव करून घेतल्याच्या नंतर ते थोडं थंड होऊन द्यायचे. थंड होऊन त्याचा आपण अशी भाकरी करतो किंवा असं थापतो, असं थापायचे आणि चौकोनी बारीक 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 चौकोनी वड्या करायच्या आहेत ती. आणि ह्या वड्या तुम्ही काचेच्या बरणीत किंवा कशामध्ये ठेवू शकता. आणि ह्या वड्या सकाळ दुपार संध्याकाळ अशा ह्या वड्या तुम्हाला 15 दिवस खायच्या आहेत. किती? 15 दिवस तुम्ही जर ह्या वड्या खाल्ल्या तर तुमचा पूर्णपणे पित्त बरा होऊन जाईल. अंगावर चाणक्या येणे, अंगावर गांद्या उठणे, पित्त होणे किंवा कुठलाही पित्त जरी असला तर सगळ्या पित्तांचं शमन करणारं कवट पाकवडी. बघा, ही कवठाची पाकवडी, कवट पाकवडी हिचा उपयोग करा आणि तुमच्या शरीरामधील सर्व पित्ताचे आजार घालवा. कोणी म्हणता महाराज मला आम्ल पित्त आहे, कोणी म्हणता मला अमुक पित्त आहे, तमुक पित्त आहे. तर कुठलाही जेवढ्या प्रकारचे पित्त आहेत तेवढ्या प्रकारच्या पित्तावर ही कवटाची पाकवडी उपयोगी आहे. म्हणून ही करा. तुम्ही काय करा, व्हिडिओ स्किप करू नका, ही करा. बघा, तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. कवटाचा 1 किलो गीर बारीक वाटून घ्या. साखर घ्या 1 किलो, तिचा पाक करा. 1 किलो साखर, 1 किलो कवट, कवटाचं गीर वाटून त्याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये ऍड करून एकजीव करून त्याच्या छोट्या छोट्या वड्या बनवायच्या आहेत. आणि ह्या वड्या तुम्हाला 14 ते 15 दिवसापर्यंत खायच्या आहेत. ती खाल्ल्यानंतर तुमचा पूर्णपणे पित्त पूर्णपणे बरा होईल. हा उपाय तुम्हाला प्रत्येक वर्षी 14 ते 15 दिवस करायचा आहे. 14 ते 15 दिवस केल्यानंतर 1 वर्षाची एक्सपायरी डेट. 1 वर्ष तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पित्त होणार नाही. छातीत जळजळणे, मळमळणे, गरडे वगैरे लागणे हा कुठलाही प्रकार होणार नाही. बघा, त्याचप्रमाणे हा 1 वर्षभर होणार नाही, पण दुसऱ्या वर्षी पुन्हा 14 दिवस तुम्ही किंवा 15 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. प्रत्येक वर्षी 14 ते 15 दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे. हा उपाय केल्याने तुमचे सर्व प्रकारचे पित्त पूर्णपणे बरे होऊन जातील. बघा, त्याचप्रमाणे दुसरा उपाय सांगतो, संतान प्राप्तीसाठी. माता माऊल्या, माता भगिनीसाठी ज्यांना संतान प्राप्ती नाही, ज्यांना मुलबाळ नाही, त्याच्यासाठी कवटाचा उपयोग सांगतो, तो लक्षपूर्वक ऐका. काय करायचंय? सकाळी ब्रह्ममुहूर्त उठवायचे. ज्या माता माऊल्यांना संतान प्राप्ती नाही, मुलबाळ नाही, त्यांच्यासाठी हा उपाय सांगत आहे. तर काय करायचंय? ज्या दिवशी तुम्हाला अडचण असते, ज्या दिवशी मासिक पाळी येते, मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून काय करायचंय? कवटाची पानं सकाळी सकाळी पानं तोडून आणायची. कवठाच्या पानांचा 4 चमचे रस काढायचा आहे. किती? कवटाच्या पानांचा 4 चमचे रस काढा. त्याच्यामध्ये 10 ग्रॅम साखर टाका. 4 चमचे रस आणि 10 ग्रॅम साखर असे सकाळी उपवाशी पोटी आपल्याला घ्यायचं आहे. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कुणाकडे डॉक्टर जायची गरज नाही किंवा कुणाकडे जायची गरज नाही. तुम्ही हा उपाय स्वतः करून बघा. हा रिझल्टेबल आणि अनुभवसिद्ध उपाय मी तुम्हाला देत आहे. कवटाच्या पानांचा 4 चमचे रस, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम साखर ऍड करून मिक्स करून सकाळी उपवाशी पोटी घ्यायचा आहे. ज्या दिवशी मासिक पाळी चालू होते त्या दिवसापासून घ्यायचं. तर 14 दिवसापर्यंत तुम्हाला कंटिन्यू हा औषध घ्यायचं आहे. एकही दिवस खंड पडून द्यायचा नाहीये. काय करायचंय? कवटाची पानं सकाळी सकाळी काढून आणा, त्याचा रस काढा, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम साखर टाकून ते प्यायचं आहे. सकाळी उपवाशी पोटी चहा वगैरे घ्यायचा नाही. आणि नंतर तुम्ही 1-1.5 तासाने नाश्ता करू शकता, जेवण करू शकता. असा उपाय करायचा आहे. 4थ्या दिवसापासून रोज रमावे 10 दिवस असा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला संतान प्राप्ती ही निश्चित होईल. संतान प्राप्तीसाठी सुद्धा याचा एकदम जबरदस्त असा उपयोग आहे. तर बघा, सांगितलेले उपाय हे एकदम सत्य अनुभवसिद्ध ग्रंथामधून सांगितलेले आहे. ते बघा, हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामधला हा उपाय आहे आणि हा उपाय मी केलेला आहे. तर तुम्हाला ग्रंथ पण दाखवलेला आहे. असं या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेले हे उपाय आपण करून आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी होऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, महिला मातांना गरोदर काळामध्ये महिलांना खूप अशा वांट्या होत्या. त्या वांट्या बंद होण्यासाठी किंवा कुणालाही साधी वांटी होत असेल तर वांटी बंद होण्यासाठी काय करायचंय? 10 ग्रॅम कवठाचा गीर बारीक वाटून घ्यायचा आहे. 20 ग्रॅम साखर घ्यायची आहे. 10 ग्रॅम कवठाचा रस, 20 ग्रॅम साखर, 2 कप पाणी, त्याच्यामध्ये त्याचं सरबत करायचं आहे. आणि सरबत
तुम्ही जर पिलात तर गर्भवती महिला असो किंवा कुणी साध्या माणसाला वांटी होत असो, ती वांटी तत्काळ पूर्णपणे बंद होऊन जाईल. वांटी बंद होण्यासाठी एकदम जबरदस्त उपाय, कवटाचा गिर 10 ग्रॅम, साखर 20 ग्रॅम, 2 कप पाण्यामध्ये सरबत करून तुम्ही प्यायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुमची वांती पूर्णपणे बरी होईल. संततीसाठी सांगितलं, पित्तासाठी सांगितलं. असा हा कवट नावाचा फळ आहे. याचे तुम्हाला कोणाला औषधी माहिती असेलही बी, ज्यांना माहिती नसेल त्यांनी याचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा. आपल्याला धनसंपत्ती, आरोग्य संपत्ती लागो असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.